नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश शेलार. एक दिवस मातृभूमीसाठी आजच्या या ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं सांगायचं झालं तर हा व्हिडिओ आहे तो म्हणजे श्री नितीन सखाराम जाधव, संस्थापक अध्यक्ष जल फाउंडेशन कोकण विभाग यांचा. परंतु ते मला म्हटले, ऋषिकेश हा व्हिडिओ तुझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड कर. त्यामुळे प्रथमतः नितीन जाधव साहेबांचे आभार आणि धन्यवाद. नितीन जाधव साहेब खेड व रत्नागिरीमध्ये आपल्या अनेक सामाजिक कार्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या गावाचं नाव आहे किंजळे तर्फे नातू, कळकरायवाडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. वाडीतील कोरडे पडलेले पाणवठे स्वच्छ करण्यासाठी ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेतला आणि रविवार 31 मे 2026 हा मोहिमेचा दिवस ठरला. मुंबई पुण्याहून चाकरमानी सकाळी 9 वाजता गावात दाखल झाले आणि स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. आमचे पहिले लक्ष होते वाडीला पाणी देणारे 36 फूट खोल विहीर. विहिरीमध्ये आत उतरून सफाई करणं धोक्याचं काम, पण आम्ही पूर्ण तयारीत होतो. मुंबईतील राजधानी ट्रेकरच्या 2 शिलेदारांनी रोप बांधून आमच्या वाडीतील 5 शिलेदारांना विहिरीत उतरवलं. आत 3 फूट साचलेला गाळ होता. वरच्या शिलेदारांनी बादलीला रशी बांधून खाली भरलेला गाळ वर खेचला. अंदाजे 4 तासात विहीर पूर्णपणे साफ झाली. आमचे नितीनदादा म्हणतात, गावाकडे लक्ष द्या. नक्कीच भविष्यात परत गावी जायचं आहे आणि तशी वेळ येईल. गावात स्थायिक असणाऱ्या लोकांनी तिथेच कसं राहायचं, तिथे कसं राहता येईल, चांगल्या प्रकारचं जीवन जगता येईल, हाच एकमेव ध्यास. नितीन इकडं 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 माझ्याकडं. अशा पद्धतीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आज वाडी कोरडी पडली आहे म्हणून शासन टँकरने पाणी देत आहे. पिण्याचं पाणीही तालुक्यातून आणावं लागतं. म्हणूनच हे श्रमदान आणि मातृभूमीसाठी श्रमदान हे केलंच पाहिजे. अशा पद्धतीने आज किंजळ तर्फे नातू कळकरायवाडीच्या विहिरीचं साफसफाईकरण आणि गाळ काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. गाळ काढण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कळकरायवाडी ग्रामस्थ आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी गाळ काढण्याचं काम सुरू आहे. मागे इथं लॉक करायचं, खाली पण जाणार नाही, वरती पण जाणार जाधव साहेब वरती बघा. आमचे नितीनदादा म्हणतात, पद प्रतिष्ठा याच्यापेक्षा कामाला महत्त्व आहे आणि मातृभूमीसाठी आपण आपलं पद प्रतिष्ठा या गोष्टी बाजूला ठेवून निस्वार्थीपणे काम करायला पाहिजे. का आता खाना त्याला वर देता येईल. लागलं का?
तो खाली तो दगड आहे का काय कातळ आहे तो वरती मंडळी अशा पद्धतीने आपली विहीर नाही रे तिथे तुझ्या पायाच्या पूर्णपणे पुढं समोर बघ गाळ काढून स्वच्छ करण्यात आलेली आहे. नाही, त्या साईडला, त्या ग्रामस्थांच्या साईडला. मदतीने आपण आज ही विहीर नाही ना. पूर्णपणे क्लिअर केलेली आहे. खाली असलेल्या वाडीतील ग्रामस्थ नितीन जाधव, सुंदेश जाधव, राजू मोरे, ज्ञानेश्वर गुडेकर त्यांचं बहुमूल्य यांनी खाली उतरून अक्षरशः साधारण 2 ते 3 टन गाळ विहिरीतला काढलेला आहे. गाळ काढत असताना उपस्थित असलेले नागरिक अशोक मोरे, विजय शलार, ज्येष्ठ नागरिक आमचे मार्गदर्शक गुडेकर, बाकी ग्रामस्थ तरुण मंडळी सर्व मेजर यांनी सगळ्यांनी सहभाग घेऊन हा विहिरीतला गाळ काढलेला आहे. आणि मी स्वतः सर्व ग्रामस्थ आणि अशा पद्धतीने आता वरती येत आहेत. जवळ ठेवून कोण गुडघ्या टेकून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा दुसऱ्या मिशनकडे वळालो. नितीन जाधव साहेबांचं दुसरं मिशन होतं ते म्हणजे वाडीतील जुना पाणवठा. तो दगडमातीने पूर्ण भरलेला होता, त्यामुळे पाणी साठत नव्हतं. गावातील ज्येष्ठ म्हणाले हे काम होणार नाही, JCB लागेल. पण आम्ही ठरवलं मोहीम अर्धवट सोडायची नाही. दुपारी जेवणानंतर 4 वाजता पुन्हा काम सुरू केलं आणि 6:30ला पाणवठा मोकळा करूनच शिलेदार बाहेर निघाले. या मोहिमेत ज्येष्ठांपासून तरुणापर्यंत सगळे ग्रामस्थ सहभागी झाले. रात्री उशिरा मोहीम फत्ते करून आम्ही पुन्हा आपापल्या कर्मभूमीकडे रवाना झालो. कोकणामध्ये अनेक लोक आज नितीनदादांना त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ओळखतात. समाजाला आपल्यासारख्या लोकांची गरज आहे. नितीनदादा आपल्या जिद्दीला, कष्टाला आणि कामाला सलाम. एक दिवस मातृभूमीसाठी या ब्लॉगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. धन्यवाद.